नमस्कार रसिक हो. कला वैभवच्या संपूर्ण टीमकडून तुमचं मनःपूर्वक स्वागत. हल्लीच काही दिवसांपूर्वी एक बातमी कानावर आली होती. एका वयोवृद्ध माणसाने आपल्या घराच्या बाल्कनीमधून खाली उडी मारून आत्महत्या केली. हो, कारण माहितीये? एकटेपणा. एकटेपणा हे खरंच कोणाच्या मरणाचं कारण होऊ शकतं का? मन ती बातमी ऐकून ना खूप भरून आलं होतं त्या दिवशी. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला आनंद साजरा करायला, दुःख वाटून घ्यायला, आजारी असताना डोक्यावर मायेचा हात ठेवायला आणि एवढंच काय, तर घरी आल्यावर "आलास का रे?" असं प्रेमाने आपली वाट बघणारी अशी आपली माणसं लागतात. हो ना? खरंय. हो. नात्यांची गरज प्रत्येकाला असते. मग जर ती नाती नसली, तर फक्त रक्ताचीच नाती पाहिजेत. अट्टाहास का? आपल्या अशाच काही ऋणानुबंधांना उलगडणारी ही माझी कथा. काही जणांना कदाचित ती काल्पनिक, लार्जर दॅन लाईफ, अतिशयोक्तीपूर्ण वाटेल. असं तर फक्त सिनेमात घडतं. खऱ्या आयुष्यात थोडंच असं घडतं. पण का नाही? कुटुंब व्यवस्थेचा एवढा पगडा आहे का आपल्या मनावर, की काही ऋणानुबंध हे आयुष्याने घातलेली कठीण गणितही सोडवू शकतात, ह्याचा बहुधा आपण विचारच करत नाही. हो ना? कथा ऋणानुबंध, लेखिका शिल्पा रवी, अभिवाचन अबोली बुरांडे आणि शिल्पा रवी. ए माई, ते नाही गं. ते बघ ते क्रीमवालं चॉकलेटी बिस्किट ते दे ना गं. माऊ, अगं इतकी बिस्किटं खाल्लीस ना तर दात किडतील आणि मग आई ओरडेल हं आपल्या दोघींना. आई ओरडेल मला ना, तर आजी आहेस. घरात सगळ्यात मोठी. तू तर सगळ्यांना ओरडू शकतेस. स्वराच्या त्या निरागस वाक्याने माईंच्या डोळ्यासमोरून गेल्या 1.5-2 वर्षाचा काळ सरकन सरकून गेला. स्वराच्या चिमुकल्या मुठीत क्रीम बिस्किट ठेवलं तशी ती खेळायला निघूनही गेली. माई बाहेर आराम खुर्चीत येऊन बसल्या. बरेच दिवस बंद करून ठेवलेली पेटी उघडली तशी आठवणींची फुलपाखरं अलगद उघडून बाहेर आली. शारदाताई, स्वरापुरते थोडे पोहे करून द्याल का डब्यात? मंजू येईल थोड्याच वेळात. तिला सांगा आज जेवणात काकडीची कोशिंबीर कर. दुपारी मी आणि साहिल आम्ही दोघेही जेवायला असू. हां, बरं मी निघते आता. क्लिनिकमध्ये ना पेशंट्स खोळंबले असतील. तुम्ही प्लीज स्वराला खाली स्कूल बसपर्यंत सोडाल का? नका काळजी करू ताई, सोडेन मी. शारदाताईंना कामावर रुजू होऊन अवघे 7-8 दिवसच झाले होते. पण त्यांची आणि स्वराची एकदम घट्ट मैत्री झाली होती. शारदाताई साधारण 60-65च्या. पण स्वरा समोर आली, की त्यांच्या अंगात अगदी उत्साह संचारायचा. तिच्या भातुकलीच्या खेळात कधी तिची मुलगी व्हायच्या, कधी विद्यार्थिनी, तर कधी ती पेशंट, कधी ती डॉक्टर आणि त्या पेशंट व्हायच्या. तिची शाळेची तयारी करणं, स्कूल बसपर्यंत पोहोचवणं आणि घरी आणणं, तिचं खाणं-पिणं, तिचा अभ्यास, सारं काही शारदाताई करायच्या. संध्याकाळी तिची आई घरी येईपर्यंत. स्वरा ही दिवसभर त्यांच्या मागे घुटमळत असायचे. अर्थात तिचे आई-वडील दोघेही नावाजलेले डॉक्टर्स आपल्या कामात व्यस्त. स्वरासाठी एवढा वेळ देणं त्यांना शक्यच नव्हतं. असेच 8-10 महिने कसे निघून गेले ते कळलंच नाही. शारदाताई त्यांच्या कामात छान रमल्या होत्या. स्वराभोवतीच त्यांचं सारं जग होतं. रात्री घरी परत गेल्यावर सकाळ कधी होते, पुन्हा कामावर कधी जाते आणि स्वराचा आवाज कानावर कधी पडतो, असं होत असे त्यांना. एकदा आदिती, स्वराची आई घरी होती. तिच्या क्लिनिकमध्ये काहीतरी रिपेअरिंगचं काम चालू होतं म्हणून. आणि स्वरा आणि शारदाताई जवळच खेळत बसल्या होत्या. ऑफिस ऑफिस. स्वराला ऑफिसला न्यायला मनासारखी पर्स काही मिळत नव्हती. इतक्यात तिची नजर शारदाताईच्या बॅगेवर गेली. "मी तुझी बॅग घेते हं, ऑफिसला जायला." असं म्हणत ती धावली आणि बॅग उचलून आणताना धड पडली. बॅगेमधलं सारं सामान खाली पडलं. आवाजामुळे अदितीनेही वळून बघितलं आणि ती चमकलीच. सोसायटीचा गेट पास, रुमाल, सुट्टे पैसे हे इथपर्यंत ठीक होतं.
पण सोन्याच्या बांगड्या, हिऱ्यासारखे वाटेल असे कानातले आणि 500च्या नोटांचं एक मोठं गुंडाळलेलं बंडल. अदिती चकित झाली. तिच्या नजरेतले असंख्य प्रश्न शारदाताईंना स्पष्ट दिसत होते. आता आई ओरडणार असं वाटून स्वरा एव्हाना बाहेर पळूनही गेली होती. शारदाताईंनी शांतपणे सारं सामान पुन्हा बॅगेत भरलं. शारदाताई, मी संशय घेते असं प्लीज वाटू घेऊ नका. पण मला राहून राहून प्रश्न पडतायत. हे सगळं ताई, माझंच आहे होय सगळं. जगासाठी खूप मौल्यवान असेल ते, पण माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान अशी गोष्ट तर तुमच्याच घरात आहे. म्हणजे मला काहीच कळत नाहीये. ताई, अखेर पाहिलत ना तुम्ही सारं, तर मग लपून नाही ठेवणार तुमच्यापासून. ह्या बांगड्या, हिऱ्याचं, कानातलं सगळं हे माझं आहे. हिऱ्याचं कानातलं मला माझ्या मुलानं दिलेलं, माझ्या 60व्या वाढदिवसाला. 5.5 लाखाचं आहे. कालच्या एका समारंभासाठी घातलं होतं. गडबडीत पर्समध्येच राहिलं. पण या सगळ्याचं कौतुक नाही हो मला. मला जे हवं होतं ते शोधत मी तुमच्या घरात आले. मला खरंच काहीच कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते. सांगते ताई, सगळं सगळं सांगते. तुम्ही प्लीज गैरसमज करून नका हो घेऊ. शारदाताई अतिथी समोरच्या खुर्चीत येऊन बसल्या. ताई, मी गरीब नाहीये. म्हणजे पैसे कमवायचे म्हणून इथे काम नाही करत. तर स्वरासोबत राहता यावं म्हणून इथे येते. अदितीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह काही केलं जात नव्हतं. मी इथेच जवळच्या सोसायटीमध्ये मधुकुंजमध्ये राहते. 3 बेडरूमचा मोठा फ्लॅट आहे. माझे मिस्टर, माझा मुलगा समीर कॉलेजमध्ये असतानाच ते वारले. घरी आर्थिक सुबत्ता होती, त्यामुळे पैशांची अडचण कधी जाणवली नाही. पण हे गेल्यावर काही प्रकर्षाने जाणवलं असेल ना, तर तो एकटेपणा. शिक्षण घेऊनही मी गरज नव्हती म्हणून कधी नोकरी नाही केली. आणि हा मुलगा हेच काय ते माझं जग. हळू-हळू मुलगा मोठा झाला, खूप शिकला, खूप चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आणि माझ्या आजूबाजूची पोकळी अजून खोल झाली. नातेवाईक जास्त नव्हते आणि जे होते ते फक्त सणा-समारंभापुरते. एकदा वाटलं की समीरचं लग्न झालं, घरात सून आली की मला नवीन मैत्रीण मिळेल. मी अजिबात सासूरवास करणार नाही तिला. मुलाने त्याच्या कंपनीतल्याच त्याच्या मैत्रिणीसोबत लग्न केलं. त्याला सहचारिणी मिळाली. पण घराच्या नेम प्लेटवर वाढलेलं एक नाव आणि रात्री जेवणाच्या टेबलावर वाढलेलं आणखी एक ताट, या पलीकडे माझ्या आयुष्यात काही बदललं नाही. उलट आम्हा मायलेकरांचा एकत्र असा जो काही वेळ होता, तो मात्र कमी झाला. आठवडाभर नोकरी आणि सुट्टीच्या दिवशी भटकंती, यात मी कुठंच नव्हते. अशातच माझ्या मुलाला अमेरिकेतल्या एका कंपनीकडून खूप मोठ्या पगाराची नोकरीची संधी चालून आली. ती संधी कशी चांगली आहे आणि तिथं सेटल झाल्यावर तुलाही तिथे कसे घेऊन जाऊ, हे मला पटवून देऊन समीर आणि मीरा अमेरिकेला निघून गेले. तिथे घेऊन जाणं तर सोडाच, पण काही फोन कॉल्स या पलीकडं माझं त्यांच्या आयुष्यात काही स्थान उरलं नव्हतं. होतं. हे असं बऱ्याच जणांसोबत होतं, असं माझ्या मनाला समजावून मी काही गोष्टींमध्ये मन रमवायचा निष्फळ प्रयत्नही केला. रोज संध्याकाळी या जवळच्या बागेत येऊन बसायची मी. तेव्हा माझी आणि स्वराची ओळख झाली. मैत्रिणी असायच्या तिच्यासोबत, पण तरीही न विसरता ती माझ्याशी गप्पा मारत बसायची. तिच्या शाळेतल्या मैत्रिणींच्या गमती-जमती सारं सांगायची ती. मी देखील फक्त तिला भेटायला न चुकता तासभर रोज बागेत येऊ लागले होते. बहुतेक तिच्यात मी माझ्या नातीला, आर्याला शोधत होते. माझ्या 60व्या वाढदिवसाला आली होती इंडियात, तिच्या डॅडाबरोबर. त्या 4 दिवसात खूप लळा लावला हो पोरीनं. एक दिवस तुम्ही बागेत तिला न्यायला आला होतात. तेव्हा तुम्हाला कोणाशी तरी फोनवर बोलताना मी ऐकलं, की तुम्हाला स्वराची काळजी घ्यायला एका बाईची गरज आहे. मग काय, कसलाच मागचा पुढचा विचार न करता मी ठरवलं, की तुमच्याकडे नोकरी करायची. त्यामुळे का होईना, पण मला हक्काने पूर्ण दिवसभर स्वरासोबत वेळ घालवता येईल. कदाचित आपल्या नातीचे केले असते तितके तिचे लाड करता येतील. फक्त या सगळ्याचा तुम्ही आणि समाज काय अर्थ काढेल, हे न कळल्यामुळे हो तुमच्यापासून मी सारं लपवून ठेवलं. मला खरंच माफ करा हो. माझा खरंच काही वाईट हेतू नाही. माझ्यावर विश्वास ठेवा ताई, मी काही चुकीचं करायला नव्हते आले इथे. फक्त मला माझ्या आयुष्यातली ही पोकळी भरून काढायची होती. तुम्ही मला उद्यापासून येऊ नको असं म्हणणार आहात का? बोलता बोलता
शारदाताईंचे डोळे भरून आले होते. त्यांची असहाय्यता त्यांच्या आवाजात स्पष्ट दिसत होते. अदिती तिच्या खुर्चीवरून उठून शारदाताईंजवळ आली. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, शारदाताई, बरं झालं तुम्ही मला हे सगळं सांगितलं. पण उशिराच सांगितलं हे मात्र खरं. तुम्ही बरोबर ओळखलत. आता स्वराची केअरटेकर म्हणून तुम्हाला नाही ठेवता येणार मला इथे. हे सगळं कळल्यावर तर नक्कीच नाही. शारदाताईंचा चेहरा पार पडला. काहीतरी मौल्यवान हातातून निसटतंय हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं. ताई, पण शारदाताई, प्लीज काही बोलू नकात. तुम्हाला नाही येता येणार इथे तिची केअरटेकर म्हणून. पण एक कराल का माझ्यासाठी? काय? तिची आजी म्हणून राहू शकाल इथे आमच्या सोबत? काय? हो, म्हणजे तिची आजी तर तुम्ही झालातच. पण आता आमची माई म्हणूनही राहा. नाती, कुटुंब ही माणसाने तयार केली, आपली गरज म्हणून. आणि पुन्हा काही वेगळ्या गरजेपोटी ती तोडूनही टाकली. मग आता आपल्या दोघांना गरज आहे, म्हणून आपणही जोडूया की हे आपले नवे ऋणानुबंध. शारदाताई अवाक होऊन ऐकत होत्या. मला आणि साहिललाही आई-वडील नाहीत. आमच्या स्वराला तिच्या आजी-आजोबांचं प्रेम कधीच मिळणार नाही, ही खंत माझ्या आणि साहिलच्या मनात नेहमी होती. आज कदाचित आपल्या दोघांची ही खंत समजून देवानेच आपल्याला एकत्र आणलं असेल तर? हे आयुष्य एकदाच मिळतं. तर मग उगाच समाजाचा विचार करत ते आणखीन क्लिष्ट का करायचं? आपल्या आयुष्याची ही समीकरणं आपणच सोडूयात ना. शारदाताई शांतपणे ऐकत होत्या. तुम्हाला नातीची ओढ आहे आणि स्वराला आजीची. हे इतकं साधं आहे. मग राहाल का आमची माई होऊन आमच्यासोबत? शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्यांच्या हुंदक्या सोबत त्यांचा होकार मिसळून गेला. आज 1 वर्ष उलटून गेलं होतं. शारदाताईंना या सगळ्यांची लाडकी माई होऊन, ह्या घराचा एक अविभाज्य भाग होऊन, देवाने त्यांच्याकडून हिरावलेलं सगळं कैक पटीने परत केलं होतं. ए माई, अजून एक क्रीमवालं बिस्किट मिळणार का गं? एकच हां. पुन्हा नाही मागणार मी. पण आईला सांगू नको हां. प्लीज, प्लीज, प्लीज. लब्बाड माऊ माझी, देते हा, पण एकच हा, असं लाडाने दटावत आजी आणि नात हातात हात घालून किचनच्या दिशेने वळल्या. नमस्कार. धन्यवाद. तुम्हाला आमची ही कथा कशी वाटली? ते आम्हाला खाली दिलेल्या ह्या कमेंट बॉक्समधून नक्की कळवा हां. आवडलं असेल तर लाईक करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. आणि असेच नवनवीन कार्यक्रम ऐकायचे असतील किंवा पाहायचे असतील, तर प्लीज आमच्या ह्या कलावैभवच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज इथेच थांबतो. पुन्हा लवकरच आपल्याला भेटणारच आहोत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा.